मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर मिळालेली कुणबी प्रमाणपत्र आता काही ठिकाणी अवैध ठरवली जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मराठवाड्यात समोर आलेल्या काही निर्णयांमुळे हजारो मराठा कुटुंबांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झाले. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर मिळालेल्या या हक्कावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने अनेकांना मोठा धक्का बसलाय. विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातून मिळालेला हा सर्वात मोठा विजय मानला जात होता. परंतु आता हाच विजय धोक्यात आलाय का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय. याच पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी सरकारवर विश्वासघाताचा आरोप करत पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय. तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मग हा वाद फक्त काही प्रकरणांपुरता मर्यादित आहे की राज्यातील हजारो मराठा कुटुंबांसाठी हा मोठा इशारा ठरू शकतो? मित्रांनो, सर्वात आधी समजून घेऊया की या संपूर्ण वादाची सुरुवात नेमकी कशी झाली. मराठा आरक्षण आंदोलनानंतर राज्य सरकारने न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या माध्यमातून ऐतिहासिक कागदपत्रांची मोठ्या प्रमाणावर पडताळणी सुरू केली. ज्यांच्या पूर्वजांच्या नोंदीमध्ये कुणबी असा उल्लेख आढळला अशा अनेकांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात आलं. या प्रक्रियेत मराठवाड्यासह राज्यभरातील लाखो अर्जांची छाननी करण्यात आली आणि सरकारच्या आकडेवारीनुसार मोठ्या प्रमाणावर प्रमाणपत्रांचं वितरणही करण्यात आलं. मात्र आता याच प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. कारण मराठवाड्यातील काही प्रकरणांमध्ये आधी देण्यात आलेली प्रमाणपत्र अवैध ठरवल्याची माहिती समोर आली आहे. काही लोकप्रतिनिधींची नावंही या चर्चेत आल्यामुळे हा विषय केवळ काही व्यक्तींपुरता मर्यादित राहिलेला नाही. उलट अशाच प्रक्रियेतून प्रमाणपत्र मिळालेल्या हजारो कुटुंबांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते ज्या सरकारने ऐतिहासिक नोंदींची पडताळणी करून प्रमाणपत्र दिलं, त्याच सरकारकडून आता तीच प्रमाणपत्र अवैध ठरवली जात असतील तर सामान्य नागरिकांनी विश्वास ठेवायचा तरी कोणावर? हा संपूर्ण प्रकार राजकीय हेतूने प्रेरित असून मराठा समाजाला लक्ष्य केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच काही राजकीय व्यक्तींच्या दबावाखाली प्रशासन अशा प्रकारचे निर्णय घेत असल्याचाही दावा त्यांनी केला. जरांगे यांनी आणखी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. जर सरकारनेच नोंदींची पडताळणी करून प्रमाणपत्र दिलं असेल तर आता तीच कागदपत्र अचानक अपुरी किंवा अवैध कशी ठरत आहेत? आणि जर पूर्ण पडताळणी केली जात असेल तर ती सर्व समाजांसाठी समान निकषांवर केली जाते का, की केवळ मराठा समाजालाच वेगळे निकष लावले जात आहेत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. या घडामोडीनंतर जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे. मराठा समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप करत आवश्यक वाटल्यास पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. मात्र आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की या संपूर्ण वादाची ठिणगी नेमकी कुठून पडली? तर त्याचं उत्तर आपल्याला मराठवाड्यात विशेषतः जालना जिल्ह्यात मिळतं. कारण गेल्या काही दिवसात जालना जिल्ह्यातील काही प्रकरणांमध्ये आधी देण्यात आलेली कुणबी जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्याची माहिती समोर आली. विशेष म्हणजे हा वाद केवळ एखाद्या सामान्य व्यक्तीपुरता मर्यादित राहिलेला नाही. जिल्हा परिषद सदस्या ज्योती शिंदे यांचंही कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरवल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर या प्रकरणाची राज्यभरात मोठी चर्चा सुरू झाली. याच पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील वडी गोद्री येथे बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांच्या मते हा प्रश्न केवळ एका व्यक्तीचा नाही तर आंदोलनानंतर कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या हजारो मराठा कुटुंबांच्या भवितव्याशी संबंधित आहे. जरांगे पाटील यांनी सरकारला थेट प्रश्न विचारला की ज्या नोंदी सरकारने स्वतः तपासल्या, पडताळल्या आणि त्याच आधारावर प्रमाणपत्र दिलं, त्याच नोंदी आता अचानक अवैध कशा ठरू लागल्या? जर ऐतिहासिक कागदपत्र योग्य होती तर त्यावर आधारित निर्णय चुकीचा कसा ठरू शकतो? आणि जर तो चुकीचाच होता तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. इतकंच नाही तर त्यांनी असा आरोपही केला की काही राजकीय व्यक्तींच्या दबावामुळे अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारचे निर्णय घेतले जात आहेत. मात्र हा त्यांचा आरोप असून सरकारने तो स्वीकारलेला नाही. याच दरम्यान जरांगे पाटील यांनी आणखी एक महत्त्वाचं विधान केलं. ते म्हणाले, नेमकी कुणबी नोंद कोणत्या कारणामुळे रद्द केली हे आधी मला समजू द्या, त्यानंतरच पुढची भूमिका काय घ्यायची ते आम्ही ठरवू. म्हणजेच त्यांच्या मते या निर्णयामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही आणि सरकारने याबाबत खुलासा करणं आवश्यक आहे. यामुळे आता हा वाद केवळ काही व्यक्तींपुरता मर्यादित राहिलेला नाही. कारण आंदोलनानंतर राज्यातील हजारो मराठा कुटुंबांनी ऐतिहासिक नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळवलं आहे.
त्यामुळे काही प्रकरणांमध्ये अशा प्रकारचे निर्णय समोर आल्यानंतर अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे. आज काही जणांचं प्रमाणपत्र अवैध ठरत असेल तर उद्या आपल्या गावातही अशीच परिस्थिती निर्माण होणार नाही का? अर्थात प्रत्येक प्रकरणाचा निर्णय त्या त्या व्यक्तीच्या कागदपत्रांवर, उपलब्ध पुराव्यांवर आणि कायदेशीर प्रक्रियेवर अवलंबून असतो. त्यामुळे सर्व प्रमाणपत्रांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे असा निष्कर्ष काढता येत नाही. मात्र या घडामोडींमुळे मराठा समाजामध्ये संभ्रम आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे, ही तितकंच खरं आहे. आणि म्हणूनच हा वाद आता केवळ काही प्रमाणपत्रांचा राहिलेला नाही. अनेकांच्या मते हा पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या संपूर्ण आंदोलनाला नव्या टप्प्यावर घेऊन जाणारा मुद्दा ठरू शकतो. मात्र या संपूर्ण प्रकरणावर राज्य सरकारची भूमिका जरांगे पाटील यांच्या आरोपांपेक्षा काहीशी वेगळी आहे. सरकारचं म्हणणं आहे की कुणबी जात प्रमाणपत्र देण्यापासून ते त्याची पडताळणी करण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत पार पडते. एखाद्या प्रकरणात तक्रार, आक्षेप किंवा नव्या स्वरूपाचे पुरावे समोर आल्यास संबंधित सक्षम प्राधिकरणाला त्या प्रकरणाची पूर्ण पडताळणी करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येक निर्णय हा संबंधित कागदपत्र, उपलब्ध पुरावे आणि कायदेशीर प्रक्रियेच्या आधारे घेतला जातो. सरकारच्या भूमिकेनुसार काही प्रकरणांमध्ये झालेल्या कारवाईचा अर्थ असा नाही की आंदोलनानंतर देण्यात आलेली सर्व कुणबी प्रमाणपत्र धोक्यात आली आहे. उलट प्रत्येक प्रकरण स्वतंत्रपणे तपासलं जात असून अंतिम निर्णयही त्याच आधारे घेतला जातो. त्यामुळे या घडामोडींकडे कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून पाहण्याची भूमिका सरकारकडून मांडली जात आहे. दरम्यान या वादावर ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की कुणबी प्रमाणपत्र कोणालाही केवळ भावनिक किंवा राजकीय दबावाखाली मिळता कामा नये. त्यासाठी ऐतिहासिक आणि वैध पुरावे असणं अत्यावश्यक आहे. जर एखाद्या प्रकरणात नियमांचं उल्लंघन झालं असेल किंवा अपुऱ्या पुराव्यांच्या आधारे प्रमाणपत्र देण्यात आलं असेल तर त्याची पडताळणी होणं ही पूर्णपणे कायदेशीर प्रक्रिया आहे. हाके यांचा दावा आहे की चुकीच्या पद्धतीने दिली गेलेली प्रमाणपत्र कायम राहिली तर त्याचा थेट परिणाम ओबीसी समाजाच्या घटनात्मक आरक्षणावर होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही समाजावर अन्याय होऊ नये, परंतु कायद्याचे निकष सर्वांसाठी समान असावेत अशी त्यांची भूमिका आहे. म्हणजेच आता या संपूर्ण वादात दोन वेगवेगळे दृष्टिकोन समोर आले आहेत. एका बाजूला मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजातील अनेक जण सरकारवर विश्वासघाताचा आरोप करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला ओबीसी संघटना सांगत आहे की नियम आणि पुरावे यांवर आधारित पडताळणी होणं आवश्यक आहे. आणि याच दोन्ही भूमिकांमुळे हा वाद आणखी गंभीर बनत चालला आहे. आणि म्हणूनच एक गोष्ट निश्चित आहे की कुणबी प्रमाणपत्राचा हा वाद आता केवळ काही व्यक्तींपुरता मर्यादित राहिलेला नाही, तो पुन्हा एकदा मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी येऊन पोहोचला आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? समोर आलेल्या या प्रकरणामुळे आता खरोखर मराठा आंदोलन पुन्हा तीव्र होणार का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.